गरजेनुसार सोनं हे आपल्याला. नवी मुंबईमधल्या खारघरमध्ये राहणाऱ्या 12वीतल्या विद्यार्थ्याने एक AI ॲप बनवलंय. जीत भास्करने माणसाच्या आवाजातली भावनिकता ओळखून उत्तर देणारं AI ॲप बनवलं. ब्रोंटो AI असं या ॲपचं नाव आहे. त्याला मानवी स्वभावाचा टच देण्यात आलाय. गेल्या 6 महिन्यापासून जीत या ॲपवर काम करतोय. हे ॲप लोकांना उपयोगी पडावं यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी जीत भास्करने केली आहे. आमच्या ॲपचं नाव आहे ब्रॉन्टो AI, जे वापरलं चाललंय. लोकांनी त्याबद्दल चांगले फीडबॅक्स पण आलेले आहेत विथ ईमेल्स. बरेच रिसर्च पेपर ऑफ न्यूरोसायन्स मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीनं लिहिलेले ते मी वाचले होते. अराउंड 6 to 7 रिसर्च पेपर्स वाचले होते मी मोठे मोठे, की जसे लोक वागतात, लोकांना असं बोलल्यावर ते असं करतात, लोकांशी प्रेमानं बोललं तर ते पण प्रेमानं बोलतात. जेवढे जास्तीत जास्त काळजी घेता येईल मानसिक स्थितीमध्ये पण ते करतात. माझ्या मुलांनी हे चांगलं एक अतिशय उत्तम असं कार्य केलेलं आहे. त्याचा म्हणजे लहानपणापासूनच मी त्याला बघतोय की तो खूपच ॲक्टिव्ह आणि चौकस बुद्धीचा मुलगा. पण त्यांनी ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये जे काही असं रिव्होल्युशनरी गोष्ट केली असं मला वाटतंय, की तो जो AI बनवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यानं स्वतः वैयक्तिकरित्या एकट्याने रूममध्ये स्वतःला 6 महिने कोंडून घेऊन हे काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो इकॉनॉमिक्सचा पण त्याचा गाढा अभ्यास आहे, प्लस टेक्नॉलॉजी. सो इकॉनॉमिक्स आणि टेक्नॉलॉजी याचं जे कॉम्बिनेशन आहे ते सध्या खूप रेअर आहे. आणि हे आपल्या राज्याला, आपल्या देशाला आणि जगाला खूप फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. आणि मला याचा गर्व आहे की माझं मूल हे स्वतः सगळं करतंय. हा मला खूपच गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मुंबई महापालिकेचे 150 कोटींचे रस्ते काँक्रीट